ना जे चाललंय महाराष्ट्रात गेले वर्षभर, मराठी ओबीसी वाद व्यापाऱ्यांना मान्य आहे का? व्यापाऱ्यांना मान्य आहे का? हे जातीभेद मान्य आहे का? हे 18 पगडचा महाराजांच्या काळात जवळ ना शिवकालीन 300 वर्षापूर्वी 18 पगड जात आणि 12 बलुतेदार ही गावची व्यवस्था होती आपल्या, होती की नाही? ही मोडीनं आता निघाली असेल, पण ह्या व्यवस्थेवर 300 वर्ष राज्य झालं. हीच व्यवस्था यशस्वी झालेली आहे. अगदी साळी माळी मुळी ह्याच्या घरात काय झालं तर मराठा धावून जात होता, मराठ्याच्या घरी काय झालं तर भावकीनंतर यायची, पण ही लोक तिथं पहिली त्याला मदतीला असायची. आज प्रत्येक जण एकमेकाचा दुश्मन असल्यासारखं बघतोय, हे मला मान्य नाही. आज हिंदू असेल, मुस्लिम असेल, 18 पगड जात असेल, महाराजांनी दिलेल्या रस्त्यावरती, महाराजांनी आखून दिलेल्या पावलावरती पाऊल टाकणं आपलं काम आहे. आणि मग त्याच्यातला एक भाग नाना 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पहिला माणूस राजकारणानंतर त्याच्यावरती बेसलंय, आपण माणूस म्हणून पहिले त्याला मदत करू, भले तो कुठल्याही पक्षाचा असेल. आम्हाला ते शिकायचे नाही. माणूस की पहिली दाखवू, त्याच्यानंतरच राजकारण. आणि त्याच पद्धतीनं गावकीमध्ये हे 18 पगड जात आणि 12 बलुतेदार सर्व धर्म संभाव या पद्धतीने जाणारा हा तानाजी सावंत आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलाही आपल्याला जातीभेद नाही. आज वेगवेगळ्या जातीतले जवळपास 400 लेकर माझ्याकडे दत्तक आहे. तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो पारधी आहे, सगळे वेगवेगळ्या जातीतले. त्याचं पालकत्व मी स्वीकारलं आहे. त्याच्यावरती अक्षता टाकायपर्यंतची जबाबदारी ह्या तानाजी सावंतने घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला वेगळं सांगायची काय गरज नाही. आणि मग ज्यावेळेस तुमचा आमदार म्हणून, तुमचा सेवक म्हणून जर तुमचा लोकप्रतिनिधी ह्या पद्धतीचं काम करत असेल आणि ज्याच्या घरामध्ये 25 वर्ष आमदारकी होती, त्याने आतापर्यंत काय केलं याचा लेखाजोखा मांडणं मी नाही मांडणार, हे तुम्ही मांडला पाहिजे. त्याला जाब विचारला पाहिजे. ही माफक अपेक्षा आपल्याकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.